नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेमध्ये आपल्याला खूपच सुंदर असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे, ज्याची तुम्ही कल्पनासुद्धा केली नाही आहे प्रेक्षकांनो. तर जीवाच्या आयुष्यात अशी काहीतरी घटना घडणार आहे, ज्यामुळे नंदिनीचे डोळे उघडणार आहेत. तिचं जीवावरती किती प्रेम आहे हे तिला आता कळून चुकणार आहे. तेव्हा आता नक्की काय घडतं, कशा पद्धतीने घडतं, सगळं सगळं बघूया. व्हिडिओ खूपच सुंदर असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहिलं, जीवा आणि काव्या या दोघांनी सुद्धा ठरवलेलं असतं, काय हे करायचं, वाटेल ते करायचं, साम दाम दंडभेद सगळं वापरायचं, पण या दोघांना जिंकायचं. तर आता ठरल्याप्रमाणे इकडे जीवा नंदिनीच्या घरी आलाय. नंदिनीच्या आईने त्यांचं स्वागत केलंय जावयाचं. जीवाला वाटत असतं आता सगळं पॉझिटिव्ह घडणार, सगळं चांगलं घडणार. पण त्याने कल्पनासुद्धा केलेली नसे इतकं मोठं संकट त्याच्यासमोर उभं असतं. ते म्हणजे नंदिनीचे बाबा. नंदिनीचे बाबा जीवाला पाहून इतके चिडतात की काही सांगायलाच नको. ते जोरातच ओरडतात, हरामखोर, तू इथे काय करतोयस? तुझी हिंमत कशी काय झाली माझ्या नंदिनीला त्रास देण्याची आणि माझ्या घरात घुसण्याची? चल चालता हो. असं म्हणतच नंदिनीचे बाबा त्याला धक्के मारत घराच्या बाहेर काढतात आणि बोलतात, जीवा, मी तुला शेवटची वॉर्निंग देतोय. तू जर पुन्हा माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न केलास किंवा नंदिनीला त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर सरळ मी पोलीस कमिशनर यांना फोन करेन आणि मग ते तुला फरफटत जेलमध्ये घेऊन जातील. त्यामुळे लक्षात ठेव. नंदिनीच्याही त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण ते पूर्णपणे पिथरलेले असतात. त्यांना आता कोणाचंच ऐकायचं नसतं. पण जीवा काही नंदिनीला सोडतच नसतो. तो नंदिनीचा हात पकडतो आणि हे पाहून तर नंदिनीच्या वडिलांना इतका राग येतो की त्यांना सहनच होत नाही. ते नंदिनीचा हात जीवाच्या हातातून सोडवतात आणि त्याला जोराचा धक्का मारतात. जीवा मात्र लांब जाऊन आपटतो. ते आता नंदिनीचा हात धरून तिला आतमध्ये फरफटत घेऊन जाऊ लागतात, खेचत घेऊन जाऊ लागतात आणि बोलतात, नंदिनी, खबरदार, जर तू जीवापाशी आलीस आणि त्याला मदत करण्याचा प्रयत्न केलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसणार आहे, लक्षात ठेव. जर तू त्याला मदत केलीस तर तुझा हा बाप मेला तुझ्यासाठी, असं समज. असं म्हणत असते. नंदिनीचा हात धरतात आणि तिला फरफटत आतमध्ये घेऊन जातात. जीवा मात्र तिथेच बसलेला असतो, हमशाहुमशी. त्याला फार वाईट वाटत असतं. पुढे आता काय करावं काही समजायला मार्ग नसतो. पण जीवाने मात्र पुरताच निर्धार केलेला असतो, जोर मी माझ्या चकाचक बाईला इकडून घेऊन जात नाही तोर मी इकडून हलणार नाही. इकडे आपण पाहतो तर काय, रम्या जेव्हा काव्याला पाहते तेव्हा तिच्या तळपायची आग मस्तकाला जाते. ती आता काव्याला विचारते, काव्या, तुझी एवढी हिंमत, तू या घरामध्ये पुन्हा आलीस, चल चालती हो, आणि मला एक सांग, तू कोणत्या हक्काने या घरामध्ये परत आली आहेस? तेव्हा काव्या बोलते, रम्या, एक गोष्ट विसरू नकोस, अजूनही या घराची मी सून आहे आणि पार्थ देशमुखांची बायको आहे. अजून आमचा घटस्फोट नाही झालेला. आणि अशा प्रकारे ती आता सरळ पार्थचा हात पकडते आणि त्याला घेऊन खोलीत निघून जाते. काव्याने असं काही भाषण केलेलं असतं, असं काही बोललेली असते, ते पाहून विक्रम, मानिनी दोघी आता तिच्यासाठी टाळ्या वाजू लागतात. रम्याचा मात्र पुरताच पचका झालेला असतो, त्यामुळे ती पायापटून सरळ खोलीमध्ये निघून जाते. इकडे आपण पाहतो तर काय, जीवा एकटा पडलेला असतो. त्याला काही करून तिकडून जायचं नसतं आणि तेवढ्यातच जीवाच्या डोक्यामध्ये भन्नाट अशी आयडिया येते. इकडे आता नंदिनीला सुद्धा काळजी वाटत असते. जीवाचं काय झालं असेल, जीवा कुठे गेला असेल, काय करत असेल, एकदा बघावं का जाऊन? नको नको, कशाला बघावं? नाही नाही, बघतेच. कारण कुठे ना कुठे अजून नंदिनीच्या मनामध्ये जीवाविषयी काळजी असतेच. त्यामुळे ती बाहेर येते आणि जे काही समोर पाहते ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो प्रेक्षकांनो. चक्क जीवाने खूप मोठा कारनामा करून दाखवलेला असतो. ते म्हणजे त्याने दारातच तंबू ठोकलेला असतो आणि तंबू ठोकून मस्तपैकी तो तिथे बसलेला असतो एकठीत. जीवा मात्र जोरजोरात ओढत असतो, चकाचक बाई, कसं वाटतंय माझं तंबू? पण जोर मी तुला म्हणवत नाही ना, तो इकडून हलणार नाही, पाय देखील बाजूला करणार नाही. मग मला कितीही चटके सोसावे लागले तरीही चालतील. पण कसं आहे ना चकाचक बाई, मला खूप तहान लागली आहे, घशाला सोप पडलाय. जरा मस्त आलं टाकलेला तुझा स्पेशल चहा मिळाला असता तर बरं झालं असतं. नंदिनी बोलते, मिळणार नाही, तुम्हाला जे करायचंय ते करा. असं बोलून नंदिनी तिकडून निघून जाते. जीवाला मात्र प्रचंड भूक लागलेली असते. रात्र झालेली असते. मोहित्यांच्या घरी सगळेच आता जेवत असतात. जेवण झाल्यानंतर नंदिनी जेवण भरू लागते. ते पाहून तिचे बाबा बोलतात, नंदिनी, काय झालं, जेवण का भरतीयस, कुणाला देतेयस का? तेव्हा नंदिनी बोलते, हो बाबा, तसं पण एक्स्ट्रा जेवण राहिलं आहे. कुत्र्यांना टाकण्यापेक्षा आम्ही एक काम करते, जीवांना देते. तसं पण त्यांनी सकाळपासून काहीच नाही खाल्लेलं. चहा मागत होते, मी स्वतःहून नाही दिला त्यांना चहा. पण मला असं वाटतंय आपण माणुसकी दाखवायला पाहिजे. आपण विसरून जाऊया की ते माझे मिस्टर आहेत किंवा आपले कोणीतरी जवळचे नातेवाईक आहेत. एक माणूस म्हणून आपण एका माणसाची मदत करू शकतो ना. तेव्हा नंदिनीचे बाबा बोलतात, हे बघ नंदिनी, कोणाची मदत करण्याची काही गरज नाही आहे. हे जे शिळं पाक आहे ना ते कुत्र्याला घाल, पण त्या जीवाला घालण्याची काही गरज नाही आहे. आणि अशा प्रकारे ते जेवणसुद्धा बिचाऱ्या जीवाला देऊ देत नाहीत. इकडं आता खूप रात्र झालेली असते, थंडीचा मोसम असतो. जीवा थंडीने कुडकुडत असतो, कारण त्याच्याकडे पांघरूणसुद्धा नसतं.
आणि त्याला इतकी थंडी वाजत असते की बासच. अख्खी रात्र आता तो तशी कुडकुडून काढतो आणि गारटल्यामुळे तो पूर्णपणे बेशुद्ध पडलेला असतो. नंदिनी आता सकाळी विचार करते, काय झालं, जीवा इतके शांत कसे काय बसलेत? 1 मिनिटंसुद्धा न शांत बसणारे जीवा एकदम कसे काय शांत झालेत हेच तिला कळत नसतं. त्यामुळे ती विचार करते, जाऊन बघायला हवं नक्की त्या तंबूमध्ये चाललंय तरी काय. आणि जेव्हा ती त्या तंबूमध्ये जाऊन पाहते तर काय, जीवा पूर्णपणे गारठून गेलेला असतो आणि गारठून तो पूर्णपणे बेशुद्ध पडलेला असतो. त्याला पाहताच नंदिनी जोरातच ओरडते, जीवा असं म्हणतच ती त्याच्याजवळ जाते, हमशाहमशी रडू लागते. पण जीवा मात्र हळूहळू कणत असतो, नंदिनी नंदिनी. तो पूर्णपणे गारठून गेलेला असतो आणि थंडीमुळे त्याची फारच वाईट अवस्था झालेली असते. आणि आता जीवाची माफी मागू लागते आणि बोलते, जीवा मला माफ करा. हे सगळं जे काही तुमच्यावर वेळ आली ना ते माझ्यामुळे आली आहे. आणि मला हे सुद्धा कळून चुकलं आहे की तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. माझ्या प्रेमाखातर तुम्ही रात्रभर थंडीत कुडत राहिला, एका शब्दाने सुद्धा मला हाक मारली नाही. आणि आत्तासुद्धा नंदिनी नंदिनी एवढंच करताय. बास झाली आता तुमची परीक्षा. मला तुमची परीक्षा आता नाही घ्यायची. जीवा खूप झालं, मला माफ करा. आज जर तुम्हाला काही झालं असतं, तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. सॉरी जीवा सॉरी असं म्हणतच ती त्याला बिलकुल रडू लागते. थोड्या वेळाने आपण पुढे पाहतो तर काय, नंदिनी आता डॉक्टरांना बोलावून घेते. डॉक्टर आता घरी येतात, जीवाला तपासतात आणि बोलतात, टेन्शन घेण्याची काही गरज नाही आहे. रात्रभर ते असे बाहेर होते, थंडीत होते, त्यामुळे गारटलंय. पण एक गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. तुम्ही अजून जर थोड्या वेळाने तिथे पोहोचला असता तर मी काही सांगू शकलो नसतो. त्यामुळे प्लीज त्यांच्याकडे लक्ष द्या. मी काही गोळ्या लिहून देतो, पण तुम्हाला त्यांच्याकडे अत्यंत लक्ष देण्याची गरज आहे. कारण थंडी पूर्णपणे त्यांच्या अंगात मुरली आहे. अजून जर त्यांच्या हाडापर्यंत गेली असती तर मग मला खरंच काही सांगता आलं नसतं. तेव्हा नंदिनी बोलते, सॉरी डॉक्टर, ही माझी चूक आहे. जीवांबरोबर हे जे काही घडलं आहे, जीवांवर ही जी काही वेळ आली आहे ना ती माझ्यामुळे आली आहे. पण मी तुम्हाला शब्द देते, यापुढे मी त्यांची काळजी घेईन. येते 15-20 दिवस मी त्यांना खूप चांगलं जपेन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. नंदिनीचे आईवडीलसुद्धा तिथेच असतात. त्यांनीसुद्धा डॉक्टरांचं म्हणणं ऐकलेलं असतं आणि आता त्यांनासुद्धा स्वतःची चूक लक्षात आलेली असते. ती जीवाची माफी मागतात आणि बोलतात, जीवा खरंच मला माफ करा. खरं तर मी मानवता दाखवायला पाहिजे होती, माणुसकी दाखवायला पाहिजे होती. थंडीत मी तुम्हाला असं कुडत सोडलं, खरंच त्यासाठी मला माफ करा. स्वतःच्या जावयाबरोबर मी फार चुकीचं वागलो आणि तुम्ही जी काही सत्व परीक्षा दिली आहे ना त्यात तुम्ही पास झालाय. मला कळून चुकलंय की तुमचं माझ्या नंदिनीवरती किती प्रेम आहे. तुम्ही जर रात्रभर माझ्या नंदिनीसाठी थंडीत कुडायला तयार आहात म्हणजे तुम्ही काहीही करू शकता. मला माफ करा, मी तुम्हाला ओळखायला चुकलो. आणि अशा प्रकारे नंदिनीचे बाबा खाली वाकून जीवाची माफी मागतात. जीवा बोलतात, बाबा अहो तुम्ही मोठे आहात, तुम्हाला माझी माफी मागण्याची काही गरज नाही. आणि तुमच्या जागी मी असतो ना तर मी सुद्धा हेच केलं असतं. पण आता तुम्हाला कळालंय ना तेच बास आहे माझ्यासाठी. तर प्रेक्षकांनो, इकडे नंदिनी आणि जीवाचं तर सेट झालेलं असतं, पण तिकडे आता काव्य आणि पार्थचं कसं सेट होतं. ते एका रूममध्ये राहतील का पार्थ काव्याला स्टोर रूममध्ये किंवा गेस्ट रूममध्ये राहायला सांगेल, हे सगळं बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.